थँक्यू. आता महासंगमची शूटिंग चालू, तर सगळ्या नायिकांना रेड साडी दिली आणि तुला काय म्हणते? खरं तर बऱ्याचशांचा पिंक पण आहे. पिंक डार्क पिंक असा दिला आहे की तो ॲक्च्युली मर्ज होतो आहे सगळ्यांमध्ये. पण अर्थात त्यामागे एक खास कारण आहे जे आता तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की आमचा नुकताच प्रोमो आला आहे. आमच्या स्टोरीतला खूप मोठा ट्विस्ट आणि खूप मोठा धमाका आहे खरं तर तो, की मंजिरी ही विधवा असते आणि ती वटपौर्णिमेच्या सणात ज्या शुभा आहेत त्यांच्या मदतीला आली आहे जिजीच्या सांगण्यावरून. त्यामुळे ती सामील आहे, ती तिथे सगळ्यांमध्ये आहे, पण ती वटपौर्णिमा साजरी करणं चुकीचं होईल म्हणून मग ती लाल रंग नाही घालत आहे आणि तिने अशी छान डार्क पिंक कलरची साडी नेसली. बट अर्थात आपली परंपरा आहे, एक खूप छान असा एक परिवार आहे, जोडले गेलेत सगळ्यांनी. मला आपलंसं करून मी तिथे वडाची पूजा केली आहे, पण मी फेरा नाही मारू शकत कारण माझं लग्न नाही झालं. बरं, आता महासंगम खूप सगळ्या सिरियलचा एकत्र होतं, असा कोणत्याच चॅनलला झाला नाही आहे. तर तुम्हाला कसं वाटतं की एकत्र सगळं होतं आणि फायटिंग सीन आहे? पहिली गोष्ट तर हिरोजला फायटिंग सीन असतात खूप आणि ट्रॅक्टर वगैरे असतात आणि यावेळी वेगळा ट्विस्ट आहे की तू बैलगाडीवरून येतेस, हिरोईनला दिला हा सीन. तर तुला कसं वाटतं? कोणी केलं आहे नाही केलं आहे बद्दल मला खरंच माहीत नाही, पण माझ्यासाठी तर हे पहिल्यांदाच आहे आणि मी आणि विशाल आम्ही दोघंही खूप एक्सायटेड होतो ह्यासाठी की इतर वेळेला आपण इव्हेंट्समध्ये भेटतो, तो इव्हेंट असतो, पण काम करण्याची इच्छा खूप असते ना आपली. आता निवेदिता ताई आहेत, सुकन्या ताई आहेत, या सगळ्यांसोबत बाबा आपल्याला कधीतरी स्क्रीन शेअर करता यावी, यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली, ती तर मोठी संधी मिळेलच, पण ही जी काही एक संधी मिळाली जिथे आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतो आहे आणि महासंगम शूट करतो आहे, त्याची स्टोरी वेगळी आहे, त्याची धावपळ वेगळी आहे, त्यामुळे त्याची मजासुद्धा वेगळी आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेतच आणि अर्थात खलनायिका काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करणार, नायिका त्या फेस करणार आणि नायक त्यांना वाचवणार. सो नायक त्यांचं काम उत्तमरित्या पार पाडतात. आमचा राया आता फायटिंगमध्ये एकदम फाडूच आहे, तोडूच आहे, त्याला काही तोड नाही आहे, तो कमालच आहे, परफेक्ट विथ हिज जॉब. पण थोडासा ट्विस्ट म्हणजे असा की ट्रॅक्टरऐवजी JCB आहे आमच्याकडे, डायरेक्ट छोटं मोठं काय नाही, डायरेक्ट JCB आणि ते पण खलनायिका त्याच्यावर फुल अशा धरून आणि त्याच्यावर चढून साड्या वगैरे नेसून ते सगळं करून त्या JCBवर येत आहे. आणि त्यात एक खूप छान गोष्ट अशी की गेल्या वर्षी आपण पाहिलं की मालिकेची सुरुवात बैलगाडा शर्यतीपासून सुरुवात झाली होती आणि ह्यावेळेस पुन्हा माझी एंट्री बैलगाड्यावरून होती आणि ह्याचं मला काही क्लूच नव्हतं, कोणी मला काही सांगितलं नव्हतं. मी इथे आले रेडी वगैरे होत होते, स्क्रिप्ट वाचता राहणार असं हां मी बैलगाड्यावरून येते, पण रायाने पण ती वाचली होती आणि त्याला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला होता. त्याला खूप अभिमान होता की अरे तू असं काही करणार आहेस. त्यामुळे त्याने मला मेसेज वगैरे लगेच करून कळवलं होतं की आय एम सो प्राऊड आणि आय एम सो हॅपी की तुझी अशी छान एंट्री आहे. सो येस, बैलगाड्यावरून एंट्री आहे आणि इथे आम्ही सगळ्या नायिका आणि खलनायिका सगळे मिळून महासंगम महावटपौर्णिमा साजरी करतो. तुमची स्टोरी म्हणजे तुमची जी कथा आहे ती गावाकडची होती, तर तुम्हाला असं गावची आठवण कोणती आहे का? म्हणजे याला विचारा कशी, तो खूप असं जॉईंट वाटतो गावाशी. गावचा मी खूप बोलला तो त्याला बोल. मी गावचाच आहे, त्यामुळे मला कायम गावाबद्दल, प्रत्येक गावाबद्दल, गावच्या मातेबद्दल खूप प्रेम आहे, ते कायम राहील आणि मी प्राऊड फील करून सांगतो की हो मी गावाकडचा मुलगा आहे. तर माझ्या गावाने मला खूप दिलं आहे. एक माणूस की सगळीच असते, पण मी म्हणेन की गावामध्ये जे मला जे नातं म्हण किंवा मला ज्या मातीबद्दलची ओढ म्हण, जे साधेपणा म्हण, त्या गोष्टी मला जे रूट्स म्हण खूप जे स्ट्रॉंगली म्हणजे इंडस्ट्रीत आल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की लक्ष इकडे तिकडे होऊ शकतो. माझे रूट्स गावाकडचे एवढे स्ट्रॉंग असल्यामुळे, माझ्यावरती संस्कार एवढे स्ट्रॉंग असल्यामुळे मला कुठल्याच गोष्टीची कधी मला त्रास नाही झाला. सो माझं गाव आहे म्हणून मी आहे असं म्हणायला हरकत नाही एवढं. आणि हो, आणि बारी मला थोडंसं इझी पडतं गोष्टी, कारण गावाकडचं लाईफ मी जगलो आहे काय असतं. तर राया करताना त्या गोष्टी फायद्याच्या ठरतात आणि स्टोरी पण पंढरपूरची आहे, विठुरायावरती त्या गोष्टी आहेत, पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांवरती आहे, माझ्यावरती आहे. सो म्हणून हे कॅरेक्टर मला मिळालं आणि आमची मालिका आपली मालिका एवढी भारी झाली आहे ते फक्त प्रेक्षक नायबाप आणि माऊलीच्या आशीर्वादामुळे. सो ही मगाशी मी एका इंटरव्ह्यूमध्ये आणि काही लोकांसोबत बोलताना ऐकलं की तू खूप सॉफ्ट हार्टेड आहे आणि तुझं बिहेवियर खूप गोड आहे असं आणि सगळ्यांना तुला खूप फिलिंग आहे.
तर रायाही तसंच आहे असं तुला वाटतं का? आणि काय सिमिलॅरिटीज आहेत तुझ्या आणि रायामध्ये? मला वाटतं फिलिंग्स ज्या आतमध्ये आहेत त्या बऱ्यापैकी आहेत सेम, आणि त्या मला वाटतं रायाच्या ज्या फिलिंग्स आहेत ते प्रत्येक पुरुषामध्ये असाव्यात. जो राया फील करतो ते त्या खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्या सेम आहेत, पण त्या व्यक्त करण्याची पद्धत विशालची वेगळी आहे आणि रायाची वेगळी आहे. राय कॅरेक्टर जे आहे ते पूर्णपणे वेगळं आहे ॲज अ विशाल निकमच्या दृष्टीने. मी तसं बघायला तर मला जास्त बोलायला नाही हवं शांत मनासाठी, पण राया एक्झॅक्ट जरा अपोजिट आहे, फुल बिंदाच्या गोष्टी अशा. तर सिमिलरिटीज आहेतच मला असं वाटतं. मला वाटतं की एक कॅरेक्टर करत असताना आपोआप त्या कॅरेक्टरसारखं तो आर्टिस्ट होतो, असं पण होतं बऱ्याच वेळा. रायाच्या गोष्टी माझ्यात आल्यात असं मला माझ्या जवळच्या व्यक्तीकडून कळतं की थोडं कधी कधी जरा राया सोडून येत जा इकडे, असं पण होतं कधी कधी. हे चांगलं पण आहे आणि थोडंसं म्हणजे वाईट पण आहे असं मला हरकत नाही. ते तिथल्या तिथं थांबलं पाहिजे, सेटवरती त्या गोष्टी ठेवून इकडे आलं पाहिजे. कारण आपण आता 13 तास शूट करतो कंटिन्यू, त्यामुळे ते कॅरी फॉरवर्ड होतं. जसं तू बोललास 13 तास शूट असतं, तर प्रत्येक वेळी सगळ्यांचे बिहेवियर वेगवेगळे असतात. असं चिडचिड नाही होत का की मला हा सीन बस झाला, आता सकाळपासून खूप आहे तर नाही आता बस, असं नाही? असं कधीच नाही झालं. मला वाटतं इकडे सेटवरती, आमच्या सेटवरती कोणालाच असं होत नाही. प्रत्येकजण कामासाठी खूप भुकेला आहे. प्रत्येकाला आर्टिस्ट म्हणून ॲज अन ॲक्टर म्हणून ज्यावेळी त्यांनी ते चूज केले त्यांनी असंच पर्याय नाही किंवा काय म्हणून आपू शकतो की गरज म्हणून कोणी हे केलं नाही. आवड आणि प्रेम आहे त्या कामावरती म्हणून ती फील्ड चूज केली प्रत्येकाने, आणि ते प्रत्येकाच्या कामातून दिसतं. आणि चिडचिड व्हायचा प्रश्न येतच नाही, कारण मला कधी कधी काय होतं ज्यावेळी माझे सीन नसतात ना तेव्हा मला खूप बोरिंग होतं. मग यार तूच तो काम दो असं माझं होतं बऱ्याच वेळा. मग मी त्यावेळेस झोपल्याशिवाय पर्याय नाही. तुमच्या दोघांच्या कॅरेक्टर तुम्हाला कोणतं गोष्ट आवडते त्या कॅरेक्टरबद्दल जी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कॅरी ऑन करा? जॉन करेन तसं तर खूप काही काही आहे, आणि खरं तर मंजिरी आणि पूजामध्ये पण खूप चांगलं आहे. कॅरी ऑन करणं इज विचार करावा लागेल, पटकन नाही विचार करणे तर पैसा. हां ठीक आहे. मला वाटतं कुठली गोष्ट मी रायाच्या सगळ्या गोष्टी कॅरी केल्या, फक्त समटाईम द रिॲक्ट होण्याचं जी गोष्ट आहे, राग आल्यानंतर जो राया जसा व्यक्त होतो, तोडफोड मार धोड किंवा राग जास्त लावली, ती गोष्ट मी माझ्या आयुष्यात कधी करणार नाही. कधी कधी होते असं मला वाटतं. कधी बाबा गाडी चालवतो आणि मध्येच कोणी अरे मग ते कधी येतो राया बाहेर किंवा असं ते लाऊड होतं, पण त्याने काय होणार नाही. त्यामुळे तो राग मी कधी घेऊन नाही जाणार. राग तो चांगल्यासाठीचा रायाचा, पण रिअल लाईफमध्ये ते अंडरस्टँडिंग वेने सांभाळून घेऊन करू शकतो आपण, तर तोच मार्ग निवडावा असं मला वाटतं. बाकी रायाचं सगळं मी घेऊन जायला तयार. ठीक आहे, मी खूप विचार केला आहे आता. आणि मंजिरी जितकी रिस्पॉन्सिबल आहे तितकीच ती डॅशिंग पण आहे. माझ्या खऱ्या आयुष्यात मी रिस्पॉन्सिबल आहे. मी थोडी ब्रेव्ह आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी गोष्टी करू शकते, पण मी डॅशिंगपणा उगाच करायला जाणार नाही. तर मी आहे असं की कशाला उगाच आपण, तर आय थिंक मी ती घेऊन जाईल. थोडंसं डॅशिंग असणं पण गरजेचं आहे हल्ली, आणि ती चांगली गोष्ट आहे. तू मगाशी म्हणालीस की ट्विस्ट आलं आहे आणि मंजिरी विवाह असं तू सांगितलं, तर आत्ताही राया प्रेम करेल का तिच्यावर? राया मंजिरीवरती प्रेम करतो, मंजिरी विधवा आहे म्हणून म्हणजे तो एक धक्का बसलाय. धक्का बसलाय यासाठी की दोस्त बी थी ना मेरी इतनी एवढी चांगली मैत्रीण आहे, मग मैत्रिणीने आत्तापर्यंत मला का नाही सांगितलं, किंवा जीजीला मी आई मानते, ती गोष्ट माझ्या कानावर का नाही पडली. सो तो धक्का बसेपर्यंतच प्रोमो केला, पुढचं मी काय सांगणार ते तुम्ही. आम्ही अजून शूट पण नाही केलं आहे. आणि ते खरं तर लेखच साहेब आम्हाला एवढं माहीत होतं की मी विधवा आहे, ते स्टोरीच्या आधीच माहीत होतं, पण त्याच्या पुढे काय आहे ते आम्हालाही माहीत नाही आहे. कारण ते आमचे रायटर्स आम्हाला सांगतात आणि आम्ही ते तसं करतो. आणि दादा मला असं वाटतं रायाला धक्का की अरे असं कसं आणि सांगितलं नाहीपेक्षा की एखाद्या विषयी वाईट झालं आणि माझ्या जवळच्या मैत्रिणीने इतकं काही बोललं आहे आयुष्यात, आणि अरे बापरे ही गोष्ट अशी जी ऐकल्यावर कोणालाही धक्का बसते, तर ती कशी आहे तर बघू पुढे काय होत आहे. पण अर्थात राया मंजिरीची आणि मंजिरी रायाची साथ सोडणार नाही.
येस. आणि ह्या गोष्टी खरं तर मालिकांमधून इन्फ्लुएन्स होतात लोक. तर आम्ही पूर्ण काळजी घेऊ की ह्यातून राया सोडून तर जाणार नाहीच आहे, पण मंजिरीसोबत कसा आपण न्याय करू शकतो या गोष्टी बघू काय. नाही मिळणार. ठीक आहे, थँक्यू सो मच. तुमच्यासोबत खूप मजा Thank आली. you. तुम्हाला काय लास्ट सांगायचं? काय नाही, आमचा वटपौर्णिमा महानायिकांचा महावटपौर्णिमा आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत 8 तारखेला दुपारी 1 वाजता आणि रात्री संध्याकाळी 7 वाजता. तर नक्की पाहायला विसरू नका. हॅपी वटपौर्णिमा काय इन ॲडव्हान्स. थँक्यू.